मायग्रेन म्हणजे भरपूर थायरॉइड, बीपी, शुगर सगळे सगळे इंटेक झालेले होते आजार त्यांच्या शरीरामध्ये. आजाराचं माहेर घर झालं होतं शरीर. आजाराचं माहेर डेफिनेटली बघा. 18 टॅबलेट घेणं माहितीये तुम्हाला. तुम्ही जर डॉक्टरला खऱ्या अर्थाने विचारलं तर तुम्हाला, चांगल्या डॉक्टरला जर विचारलं तर डॉक्टर सांगेल की ॲलोपॅथीचे आपण टॅबलेट घेतोय तर त्याचा सर्वात अगोदर आपल्या किडनीवरती इम्पॅक्ट होतं. बरोबर त्या आहे. गोळ्या तर गोळ्या पचवण्यासाठी अजून एक गोळी द्यायची मला डॉक्टर. बघा बघा, आणि आता गोळ्या बंद झाल्या तुमच्या? आता 5 गोळ्या आहेत मला फक्त. फक्त 5 गोळ्या? 18 वरून 5 गोळ्यावर आल्या. वाव, क्या एक बात आहे. थायरॉइडची आहे आणि बाकी डिप्रेशनच्या 5 गोळ्या आहेत. बाकी काही येस. गरज पडत नाही घ्यायची आणि सगळं नॉर्मल आहे. आता बीपी नॉर्मल, सगळं सगळं नॉर्मल आहे. येस येस. आणि मला तरी वाटतं तुम्हाला डिप्रेशनचा पण त्रास नाहीये आता जवळजवळ. कारण जर एखादी व्यक्ती एवढं व्यक्त होऊ शकते ना समोर बिना झिझक, तर तुमच्यातला तो पण पॉइंट कमी झालेला आहे. हो. फक्त एकच काम करा, वेलनेस परिवारामध्ये जो आनंद आहे ना, तो आनंद स्वतः घेताय तुम्ही, बरोबर आहे. परंतु हा आनंद दुसऱ्याला वाटा. तुम्हाला डिप्रेशनची गोळी स्वतःची तर बंदच होईल, परंतु तुमच्यासारखं जर एखादं खरंच दुःखी कष्टी असेल ना कोणी, तर त्यांच्या आयुष्यात जसं तुमच्या आयुष्यात सुरेखा मॅडम एक दिवा म्हणून आल्या, तसं तुम्ही सुद्धा एक दिवा म्हणून कुणाच्या आयुष्यात सुद्धा प्रकाश देऊ शकता. तर जबरदस्त रिझल्ट आहे तुमचा आणि सातत्य ठेवा. मॅडम जे जे सांगतील, कारण मागच्या जवळजवळ 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, आमच्यापेक्षाही जास्त एक्सपिरियन्स, कारण पाटील मॅडमच्या सोबत ते असतात नेहमी, पाटील सरांच्या सोबत सर असतात आणि खूप जबरदस्त एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडं. तर तुमचा रिझल्ट अमेझिंग असा त्या काढतील आणि अनेक रिझल्ट त्यांच्या माध्यमातून निघतायत. तर तुम्ही ब्रेन हेल्थ यूज करताय सध्या? नाही सर, मी फक्त फॉर्म्युला 1 घेतली. ब्रेन हेल्थ जर त्या अफोर्ड करत असतील तर नाईट वर्क सजेस्ट करा. आणि झोपेसाठी त्यांना स्लीप इन आन्सर, हे 3-4 प्रोडक्ट जर ते घेऊ शकला ना, तर डिप्रेशनचा त्यांचा प्रॉब्लेम गोळीमुक्त ते जीवन जगतील. येस कारण सर, त्याला येस सजेस्ट येस. केलेला आहे सर. घेणार पण आहेत त्या. पण डिप्रेशनचा त्यांना एवढा त्रास होता की अक्षरशः डॉक्टरांकडे जायच्या ना, ते त्यांना लक्षात राहत नव्हतं. ते जेव्हा जेव्हा त्यांना त्रास झाले का लिहून न्यायच्या वहीवर आणि डॉक्टरांकडे गेल्यानंतर ते वाचून दाखवायच्या येस सुरुवातीला. येस. काय काय होतं ते लक्षात राहायचं नाही, अर्ध सांगायचे, अर्ध लक्षात नाही राहायचं. विस्मृती, आपण त्याला म्हणतो विस्मृती पण आलेली होते. आणि म्हणून हे काय घेतो आपण डिप्रेशनच्या, स्पेशली त्यामध्ये बरंचसं म्हणजे गुंगीच्या औषधासारखं ते असतात. डोकं जड झोपून पडतं. राहायचे. झोपून राहायचे मी. औषध गोळ्या घेतल्या की दिवसभर झोपून राहायचे. येस येस. तर दिवस म्हणजे नक्कीच. असं काम आवरून दिवस काढत होते मी. असं जगत नव्हते, तर दिवस काढत होते. आता स्पेशल दिवस जगतायत त्या. आता छोटे मोठे नॉर्मल जरी दवाखान्यात जायची गरज पडली ना, डॉक्टर म्हणतात तुम्हाला बीपी आहे का नाही, शुगर आहे का नाही, म्हणजे जेवढं पण त्यांनी सांगितलंय ते आता जे हो होतं ते आता नाहीच्या रूपात